स्वामी समर्थ मला माहिती आहे खूप दिवसांनी मी व्हिडिओ आणला आहे आणि हा व्हिडिओ आहे आज साडी डिझाईनचा. तर मी साडी डिझाईन करणार आहे तर ह्या पद्धतीची जो तुम्हाला डेमो दाखवते. खूप सुंदर साडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मी हा नेटचा कपडा घेतलेला आहे. नेटमध्ये पण 2-3 प्रकार येतात. हा मी याचा नेट घेतलेला आहे. शायनिंगवर आहे हे आणि एकदम मऊ नेट आहे, एकदम स्मूथ. आणि याचं नेट आहे. खूप सुंदर असं कपडा हे घेतलेलं आहे. आणि लेस पण मी घेतलेली त्याची कॉम्बिनेशनमध्ये मी लाल आणि गोल्डन या 2 कलरच्या लेस घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. मी एकदम जवळून तुम्हाला डिझाईन दाखवते लेसची. खूप छान डिझाईन आहे आणि खूप सुंदर पण आहे, तुम्ही बघू शकता. तर मग चला मग बघूया ही साडी डिझाईन करायला आपण काय काय घ्यायचं आणि काय काय. तर इथं मी घेतलेले हे साडीचा कपडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही गोल्डन लेस घेतलेली आहे. त्यानंतर मग ही लेड पण नाही आहे, वेगळं लेड आहे ते लेस घेतलेली आहे. त्यानंतर मग इथं ही मी बाईला लावायला लेस घेतलेली. त्यानंतर मग दोरा आहे आणि एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर चला मग बघूया आता ही लावायची कशी. तर इथं आता आधी लावायच्या आधी आपल्याला पदरची हाईट काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला किती पदर घ्यायचा आहे तेवढं काढून घ्यायचं. आणि त्यानंतर मग तिथं खून करून घ्यायची. जसं मी इथं पिन लावून घेतलेली, मी पदरचा भाग आधी काढून घेतलेला आहे की आपल्याला किती पदर घ्यायचा आहे. तर इथं मी मग इथं निशाण करून घेतलं आणि तिथून मग मी लेस लावायला सुरुवात करेन. तर आता मी इथं पदर काढून घेतलेला आहे. त्यानंतर मग मी लेस लावायला सुरुवात करेन. ही लेस पूर्ण 9 मीटर लेस असते. त्याचं पूर्ण बंडल मी आणलं होतं आणि एक साडीला पूर्ण बंडल लागून जातं. त्याच्यासाठी हे बघा, इथं आता मी इथं फॉल आधी गोट वाळून घ्यायचा, ज्याच्याकडून ते लेसचे धागे वगैरे निघणार नाही. आणि आता पुढच्या साईडला आपली डिझाईन असल्यामुळं मागच्या साईडने सुरुवात करायची, कारण की ह्या साईडला डिझाईन असल्यामुळे ह्या साईडने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी आता लेस लावायला सुरुवात करेल. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि आपला जो नेटचा कपडा आहे साडीचा, तो बी सरळ करत राहायचा, ज्याच्याकडून ते वळणार वगैरे काही नाही, गुढी पडणार नाही. त्याच्यासाठी बघत राहायचं, व्यवस्थित हे करायचं. ह्या पद्धतीने सरळ ते व्यवस्थित घ्यायचे. हळूहळू मशीन चालवायचं, जास्त जोरात चालवायचं नाही. आणि दुसऱ्या साईडने पण बघत राहायचं की आपली लेस बरोबर लावली जाते का नाही. कपडा सरळ करत राहायचा, ज्याच्याकडून गुढी वगैरे काही पडायला नको. आणि जेवढी भाग आपण लावतोय तो भाग बघत राहायचा, सरळ करत राहायचा. जसं तुम्ही बघू शकता मी कशी सरळ करते, व्यवस्थित हे करते, त्या पद्धतीने तुम्ही पण करत राहायचं. लावणं सोपं आहे, लेस लावायला खूप सोपं आहे, खूप कठीण आहे असं काही नाही. फक्त आपण थोडंसं ज्या गोष्टी आहेत, बारीक-सारीक गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आणि हे करायचं. आता खालून मी पिंक कलरचा घेतला, वरून लाल कलरचा दोरा घेतलेला आहे, कारण की लेस लाल कलरची आणि माझ्या साडीचा कलर थोडा वेगळा कलर त्याच्यासाठी ह्या पद्धतीने हळूहळू लावायचे, घाई करायची नाही आहे. आणि त्यानंतर हे बघा, माझ्या पदरच्या एंडला आलेली आहे. आता इथं गोट कसा वाळायचा ते दाखवते मी. हे बघा, या पद्धतीने थोडंसं पुढं घ्यायचं आणि आपली लेस कोणत्या डिझाईनची त्या हिशोबाने इथं क्रॉसमध्ये असं हे करायचं आणि आणि लेसला सरळ ठेवायचं आहे बघा, ह्या पद्धतीने. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि नंतर मग त्याच्यावर हळूवार मशीन चालवायची, ज्याच्याकडून तो गुढी पडणार नाही आणि ती लेस आपली सरळ येईल. आता त्या साईडला बी मी एक टिप मारून घेईल, म्हणजे ज्याच्याकडून ती त्या साईडने पण पॅक होऊन जाईल. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला दिसतं तसं माझ्या मते. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि नंतर मग आपला जो पदरचा साईड आहे ती हे करून घ्यायची, वाळून घ्यायची. आणि मग नंतर मग परत तिथून सरळ टिप मारत यायची, जशी आपण पहिले मारत आलेलो तशी. फक्त पदरची साईड व्यवस्थित बघून घ्यायची, पदर आपला व्यवस्थित आहे का नाही, त्या साईडला व्यवस्थित
कपडा आपला व्यवस्थित बघून मग लेस मारत जायची आणि सरळ त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पहिले लेस लावली त्या पद्धतीने लेस लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने हे बघा या सोपं आहे, खूप कठीण आहे असं नाही आहे. फक्त तुम्ही थोडंसं काळजीने थोडं लक्ष देऊन करायचं, मग बरोबर येईल आपल्याला काही वाटत नाही. हे बघा आता ही दुसऱ्या साईडला पदरची दुसरी साईड आहे, तिथे मी तुम्हाला तसं दाखवते. हे बघा परत एकदा बघा, मी तुम्हाला परत एकदा दाखवते. या पद्धतीने असं क्रॉस करायचं आणि त्याच्यावर मशीन हळूवार घ्यायची. लेस आधी लागलेच तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही क्रॉसमध्ये करून तिथं पिन लावायची आणि मग नंतर मशीन चालवायचं. तेही केलं तरी चालेल. जर तुम्हाला आता डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही तिथं पिन लावा आणि मग अशी शिवून परत ती पिन काढून घ्यायची. या पद्धतीने केलं तरी तुम्हाला सोपं पडेल आणि ज्याच्याकडून तुमचा लेस वाकडे तिकडे होणार नाही आणि सरळ एकदम येईल. ह्या पद्धतीने आता सरळ अशी टिप आपण पूर्ण मारून घेऊ. पूर्ण साडीला पूर्ण आपली जेवढी साडी तेवढी याला पूर्ण टिप मारून घ्यायची. ह्या पद्धतीने जशी आपण पहिले मारली त्या पद्धतीने पूर्ण टिप मारून घ्यायची. या पद्धतीने त्यानंतर मी पूर्ण मारून घ्यायची सरळ आणि साडी बघत राहायची कशी आपली कुठं बदल वाकडा होतोय का नाही, साडी सरळ आहे का नाही तेही बघत राहायचं. एकदम सावकाश पद्धतीने आम्ही हळूहळू करायचं. हे बघा या पद्धतीने हे बघा किती सोपं आहे, खूप कठीण आहे असं नाही आहे. सरळ जी प्रॅक्टिस केली ना तुम्हालाही सरळ सोप्या पद्धतीने ते जमेल. आता हे बघा इथं माझी जवळजवळ साडीला पूर्ण साडीला लावली गेलेली आहे. शेवट आहे आता माझी ना जिथं मी पिन लावली होती ना तिथून बरेच जाता आहे एवढा मी भाग सोडला होता. म्हणते तेवढी लेस पूर्ण नाही, पण मग माझी लेस उडते आणि जास्त नाही उडत आहे, थोडीशी जी लेस उडते तर मी पूर्ण लावून घेणार आहे आता. कारण की थोडीशी आहे ती लेस आणि एवढीच उडते. बघा एवढीच लेस उडते जेवढा मी भाग सोडला होता त्या हिशोबाने. म्हणून मग जास्त नाही आहे म्हणून मग मी पूर्ण लेस लावून घेते. तरी ती पूर्ण तो जो बंडल येतो ना तो पूर्ण एक साडीला पूर्ण बंडल लागून जातो. त्याच्यात जवळजवळ 9.5 मीटर लेस असते. अगर तुम्ही मोजून बघू शकता पूर्ण 9.5 मीटर लेस असते त्याच्यात, तर तुम्ही बघू शकता ती पूर्ण लागून जाते त्याला. त्याच्यात काही उडत नाही. आपल्या साधे ब्लाऊजला लेस पण नाही उडत कारण पूर्ण आता इथं पण शेवटच्या याला गोट वाळून घ्यायचा आणि आपली ती तिथं एंड करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने पूर्ण एंड करून घ्यायचं. आणि आता आपण दुसऱ्या साईडने लेस लावणार आहे. ती लेस आता कशी लावायची ते तर बघूया. हो तिथंही लेस लावणं सोपं आहे. आता मी 2 पद्धतीने दाखवणार आहे. चला मी दाखवते. आता हे बघा एवढं साईड आहे आणि ह्या साईडला आता कशी लेस लावायची ते मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा आपल्या ह्या साईडला आता लेस अशी गोल गोल आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही गोल आकारात पण मारू शकता या सरळ एक टिप पण मारू शकता, ते तुमच्या आवडीवर आहे. हे बघा मी आता तुम्हाला गोल गोल टिप मारून दाखवते आणि नंतर मग सरळ बी मारून दाखवते. हे बघा ह्या पद्धतीने जशी डिझाईन आहे ना त्या हिशोबाने गोल मारायचं आहे. तुम्हाला आता साडीच्या याच्यामुळं दिसत नसे. हे बघा ह्या पद्धतीने गोल मारायचे. हे बघा या पद्धतीने. आता ते तुम्हाला दिसत नाही कारण की ते साडी मध्ये येते. या पद्धतीने म्हणजे ज्या आकारात लेस आहे ना त्या आकारात गोल गोल टिप मारत जायची. बस एवढंच करायचं आहे. फक्त मग खालचा जो कपडा आहे तो बघत राहायचा, तो कधी सुटू शकतो. म्हणून मग खालचा कपडा पाहत राहायचा आणि खालच्या कपड्याला घेऊन बरोबर टिप मारत राहायची. हे बघा ह्या पद्धतीने
गोल आकारात ती टिप मारायची आहे. जास्त खालीवर घ्यायचं नाही आणि खालचा एक कपडा आणि ते नेट असल्यामुळे ते गोळा होऊन जातं, म्हणून मग तो कपडा नेट सरळ करत राहायचं, ज्याच्याकडून ते आपल्या शिवण्यात तो कपडा येईल. आता हे बघा, ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला ही पूर्ण मी त्या पद्धतीने केली. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते. आता हे बघा, इथं एंड आहे आपलं. एंडला जो कॉर्नर आहे ना, तिथं आपली लेस लावलायची, टिप मारायची बाकी. तर तिथं एक टिप मारून घ्यायची आणि सरळ एक टिप मारून घ्यायची आणि नंतर मग इकडं जे आपले हे ना, त्याच्याकडं एक टिप घ्यायची. हे बघा इकडं. आता मी ही सरळ टिप मारणार आहे, गोल घेणार नाही आहे. मी तुम्हाला गोल पण दाखवले आणि आता सरळ दाखवते. आता हे बघा, इथं मी आता सरळ टिप घेतली. जो आपला गोल एंड होतो ना, तिथून अशी सरळ टिप घ्यायची. गोलच्या साईडला नाही घ्यायची, तर गोलच्या एंड जिथं होतो ना, तिथून सरळ टिप घ्यायची आणि खालचा कपडा पण सरळ करत राहायचा, ज्याच्याकडून तिथंही टिप मारली जाईल. या पद्धतीने सरळ टिप घ्यायची आणि खालचा कपडा बी सरळ करत राहायचा आहे, कारण की ते नेट गोळा होतं, कारण की ते मऊ असतं, खूप मऊ कपडा. एंड हे बघा, इथं सरळ टिप मारून घेतलेली. आता ह्याच पद्धतीने मी पूर्ण याला टिप मारून घेतलेले. इथं शेवट आहे, एंडला आहे माझं एंड आहे आणि ही पूर्ण आपली लेस दोघं साईडने लावली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं आपली पूर्ण लेस लावली गेलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसते. बघा तुम्ही, एकदम सुंदर वाटते, एकदम हे वाटते. आता थोडी तर लाईट माझी थोडीशी कमी जास्त होते, लाईट ये जाय करते. आता मी इथं गोल्डन लावणार आहे. हे बघा, ह्या इथून ना आता आपण गोल्डन लेस लावणार, जी मी घेतलेली आहे. हा मी पूर्ण बंडल आणला होता, पूर्ण बंडलमध्ये भरपूर येतं. हे बघा, इथं उलटी सुलटी पाहून घ्यायची आपल्या हिशोबाने, लेसचं उलटं सुलटं. हे बघा, या पद्धतीने इथं लावायचे, तिथंही गोट वाळायचं आणि तिथून एक टिप मारून घ्यायची. हे बघा, हिला एकच टिप मारायची गरज आहे, कारण छोटी लेस आहे, जास्त बारीक मोठी लेस नाही. मोठी लेस राहिली तर दोघं साईडने मारायची असते आणि एकच साईडने असली ती छोटी असली तर एकच साईडने मारायची आणि एकच साईडला मारायची ही लेस आहे. आता ही सरळ अशी मारून घ्यायची, जशी आपण सिंपल लेस मारतो तशी. हे बघा, या पद्धतीने सोपं पद्धतीने लेस लावून घ्यायची. आणि लवकरच या साडीवरचं ती ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करेन, ती पण लवकरच येईल. ते ब्लाऊजची डिझाईन करून. तर हे बघा, ह्या पद्धतीने सरळ लावायची, जास्त काहीच करायचं नाही. हिला सरळ टिप मारत राहायची. हे बघा, या पद्धतीने सरळ टिप मारायची, जास्त काही करायची नाही. हे बघा, कारण की ही छोटी लेस आहे, हिला डिझाईन नाही प्लेन डिझाईन लेस आहे. हे बघा, ह्या पद्धतीने लावायची. खूप सोपी आहे आणि सरळ आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसायला आपल्या साडीला. लगे नवीन लुक येऊन गेलेला आहे, डिझाईन येऊन गेलेली आहे. बघा किती छान वाटायला लागली साडी आपली लगेच ती लेस लावताच. आता इथं मी आता पदरचा जो एंड आहे तिथं तुम्हाला दाखवते. तिथंही सेम पद्धत करायची, क्रॉस करायचा. या पद्धतीने क्रॉसमध्ये करायचं आणि तिथं बारीकला थोडीशी जमत नाही लवकर, पण मग मी तुम्हाला आयडिया सांगितलेली पिन लावून घ्यायची, पिन येते ती लावून घ्यायची आणि नंतर मग क्रॉस करून घ्यायचं. हे बघा, ह्या पद्धतीने
खूप छान सोपी आहे डिझाईन, खूप कठीण नाही. या पद्धतीने हे बघा, या पद्धतीने डिझाईन ह्याच पद्धतीनं पूर्ण लेस लावून घ्यायची पूर्ण साडीला. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसायला लागलेली लगेच आपली डिझाईन साडी खूप सुंदर वाटायला लागली. याच कपड्याची तुम्ही ड्रेसही खूप छान शिवू शकतात, जसं अनारकली वगैरे. परत आता वन पीस, खूप छान वन पीस पण शिवू शकता तुम्ही. वन पीसला बी आपल्याला जवळजवळ 5 मिनिटं, म्हणजे तुम्हाला घेर किती घ्यायचा त्याच्यावर आहे. अगर तुम्हाला सिंपल शिवायचं असेल तर तुम्ही 3 मीटरवर होऊन जाईल, पण मग जास्त घेरचं घ्यायचं 5 मीटर कसंही लागेल. तुम्ही याचा ड्रेसही खूप सुंदर शिवू शकता, वन पीस वगैरे खूप छान वाटतो याचा बी. हे बघा, या पद्धतीने माझी पूर्ण लावली गेलेली आहे. हे बघा, इथं माझी संपलेली आहे आणि इथं माझी पूर्ण लेस लावली गेलेली आहे. इथं आपली साडी तयार आहे. मी तर आता तुम्हाला पूर्ण दाखवते की कशी आपली झाली ती साडी. हे बघा, बघू शकता खूप सुंदर साडी झालेली आहे. हे बघा, इथं आता फायनल टिप आपण देऊन घेऊ आणि इथं ती लेस आहे ती पॅक करून घेऊ, ज्याच्याकडून ती आपली लेस उसवणार वगैरे नाही. हे बघा, या पद्धतीने पॅक करायची, ज्याच्याकडून आपली लेस उसवली जात नाही आणि धागाही निघत नाही. या पद्धतीने पॅक करून घ्यायची. हे बघा, इथं आपली साडी तयार आहे. बघू शकता किती सुंदर दिसायला लागलेली आहे, एकदम हे वाटायला लागलेली आहे. आता मी इथं तुम्हाला सांगते, इथं मला स्टोन वगैरे लावायचे, बारीक स्टोन लावायचे, गोल्डन करायचे. तुम्ही मला आयडिया द्या, इथं मी अजून काय करू शकते, स्टोन लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे, ते तुम्ही मला आयडिया द्या आणि कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, ह्या पद्धतीने माझी साडी तयार आहे. तुम्हाला आता मी एक डेमो दाखवते. हे बघा, इथं माझी घडी करून ठेवलेली किती सुंदर साडी दिसायला लागली की नाही. खूप छान साडी दिसायला लागली आणि खूप सुंदर बी झालेली आहे. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, मी तुम्हाला ना एक मिडी वगैरे करून दाखवलेल्या आहेत. इथं घरी करून मी इथं तुम्हाला दाखवले. बघ किती छान दिसते की नाही साडी, अंगावर बी खूप सुंदर वाटेल साडी, किती सुंदर वाटते की नाही साडी. हे बघा, ह्या पद्धतीने हे आपली मिड्या आहेत, आपल्या ह्या किती छान मिड्या आहेत आणि खूप सुंदर झाली साडी. तर तुम्हाला मी पदर दाखवते, पदर बी खूप सुंदर झालेला आहे. हे बघा, या पद्धतीचा आहे आपला पदर, खूप छान झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, मी जवळून अजून डिझाईन तुम्हाला दाखवते, लेसची खूप सुंदर झालेली आहे. हे बघा, या पद्धतीने खूप सुंदर झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी साडी डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.